नमस्कार, मी श्याम मुगले. आपण पाहतात फ्री मीडिया. 2014 नंतरचा भारतीय जनता पक्ष आणि तत्पूर्वीचा भारतीय जनता पक्ष यामध्ये बरंच अंतर आहे. 2014 पूर्वीचा भारतीय जनता पक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या सावलीसारखा वागणारा. शिवसेना जो निर्णय घेईल, शिवसेना जी भूमिका घेईल, त्या भूमिकेशी संयुक्तिक भूमिका घ्यायची असं जणू महाराष्ट्र भाजपचं वर्तन होतं. मात्र 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं. 30 वर्षानंतर बहुमताचं सरकार आलं आणि त्या बहुमताच्या सरकारमुळे राज्यातील भाजपच्या नेतृत्वही बदललं आणि त्यांची विचार करण्याची पद्धतही बदलली. त्या निवडणुकीत म्हणजे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली, स्वतःचे 122 आमदार निवडून आणले. परंतु हे करताना त्यांनी काही मूलभूत भूमिका बदलली होती. त्यापूर्वीची भारतीय जनता पक्ष एखादा चांगला कार्यकर्ता हेरायचे, त्याला पक्षात घ्यायचे, त्याचं ग्रूमिंग करायचे, वाढवायचे, त्याची इमेज तयार करायची आणि त्याचं नेतृत्व पक्षात आणि एकूण त्याला निवडून आणण्यासाठीही प्रयत्न करायचे, म्हणजे त्याचं नेतृत्व विकसित करायचे. 2014 मध्ये मात्र एवढा वेळ भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे नव्हता. त्यामुळे भाजपने जे कोणी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील आणि त्यांच्यामध्ये निवडून येणं ही एकमेव अट असेल, त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते बरं वाटत होतं, कारण त्यामुळे भाजप वाढण्यास मदत होणार होती. कारण लोकशाहीमध्ये डोक्यांना किंमत असते. विधानसभेमध्ये भाजपला मानणाऱ्या डोक्यांची संख्या जास्त असेल, भाजपच्या मुख्यमंत्र्यासाठी हात वर करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर भाजपची सत्ता येईल. आणि भाजपची सत्ता आली म्हणजे भाजपच्या विचारांचं राज्य येईल, भाजपच्या विचारांची अंमलबजावणी करता येईल. यामुळे भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही या नवीन आयात धोरणाला विरोध केला नाही, त्याचं स्वागत केलं. भारतीय जनता पक्षाने 2019च्या निवडणुकीपूर्वीही त्याच प्रकारे आयात धोरण मोठ्या प्रमाणावर राबवलं. या धोरणामुळे भारतीय जनता पक्षाकडे सलग दुसऱ्यांदा 100 पेक्षा अधिक आमदार विधानसभेमध्ये निवडून आले आणि भारतीय जनता पक्षात बाहेरून येऊन आमदार झालेले, बाहेरून येऊन नगरसेवक झालेले अशा पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची त्यालाही काही नकार नव्हती. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे काम करायचं. पक्षासाठी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं पूर्ण वेळ काम करायचं. मग ते पन्ना प्रमुख असो, शक्ती प्रमुख असो, बूथ प्रमुख असो, काहीही असो, पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करायचं. कारण भाजपचे कार्यकर्ते हे विचाराने भाजपशी बांधील आहेत आणि त्या विचारांची बांधिलकी जपतच ते आजपर्यंत चालत आले आहे. हे एवढं विस्तारानं सांगण्याचं कारण असं आहे की 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिक जिल्ह्यातील काही भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. ती बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत अशाच अनेक भाजपच्या माजी नगरसेवक राहिलेल्या, जिल्हा परिषद राहिलेल्या कार्यकर्त्यांनीही या बंडखोरांना पाठिंबा दिला. त्यामुळे मूळ भाजपचे जे निष्ठावंत होते त्यांच्या नजरेत हे आलं की 2014 नंतर पक्षाने यांना पक्षात घेतलं, यांना पदं दिली, यांचा मान सन्मान केला, पक्षाच्या बळावर यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी मिळवलं. आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. यामुळे विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल या भीतीनं हे लोक भाजप सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये जात आहेत, उमेदवारी करत आहेत. काही उमेदवारी करत आहेत तर काही त्या बंडखोरांना पाठिंबा देत आहेत, पण भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहे. यामुळे ही मंडळी दुखावली होती. नाशिकमधल्या अशा निष्ठावंतांनी ऐन निवडणुकीमध्येही सोशल मीडियावर याबाबतची खदखद व्यक्त केली होती. मात्र ऐन निवडणुकीत हा मुद्दा जास्त चिघळायला नको म्हणून त्यांनी वेळीच त्या पोस्ट डिलीट केल्या आणि मीडियाने फारसं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आता निवडणूक संपलेली आहे, निकाल लागला आहे.
भारतीय जनता पक्षानं नाशिक जिल्ह्यात उभे केलेल्या 5ही जागांवरील आमदार निवडून आलेले आहेत. आता निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी बंडखोरी केली किंवा बंडखोरांना मदत केली असे लोक पुन्हा भारतीय जनता पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजे निवडणुकीच्या काळात हे पक्षाच्या विरोधात काम करणार आणि निवडणूक झाल्यावर पुन्हा सत्तेसाठी पक्षात येणार अशांच्या विरोधात भाजपमधील निष्ठावंतांनी आता मोर्चा उघडला आहे. यामध्ये प्रामुख्यानं जे नगरसेवक होते किंवा त्यांनी पदं मिळवली होती अशांच्या विरोधातच नाही, तर ज्या बंडखोरांना भाजपच्या माजी नगरसेवकांनी मदत केली आहे त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे. या निष्ठावंतांनी एक पत्रक प्रसिद्धीला दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचं निष्ठेनं काम करत आलो आहोत. पक्ष सांगेल ते काम निष्ठेनं केलेलं आहे. आतापर्यंत पक्षाकडे आम्ही काही मागितलं नाही. पक्षाने बाहेरून आलेल्या लोकांना जे पाहिजे होतं ते दिलेलं आहे आणि त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केलेली आहे किंवा बंडखोरांना मदत केली आहे. आता ते पुन्हा पक्षात येत असतील तर त्यांना पक्षाने पुन्हा प्रवेश देऊ नये, त्यांना संधी देऊ नये. त्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या अडचणीच्या काळात ज्या निष्ठावंतांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्या निष्ठावंतांनाच आता भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळामध्ये मदत केली पाहिजे, त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. काही ज्येष्ठ कार्यकर्ते असतील तर त्यांना विधान परिषद दिली पाहिजे, काहींना महामंडळं दिली पाहिजे, परंतु त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळालं पाहिजे अशी यांची मागणी आहे. विधानसभा निवडणूक काळात भारतीय जनता पक्षाचे दिनकर पाटील, गणेश गीते आदींनी बंडखोरी केली होती. केवळ यांनी बंडखोरी केली असं नाही, तर त्यांना भाजपमधील अनेक माजी नगरसेवकांनी निवडणुकीत मदतही केली होती आणि ज्या ज्या ठिकाणी अशी बंडखोरांना मदत केलेली आहे त्यांच्या विरोधात या निष्ठावंतांनी आता मोर्चा उघडलेला आहे. या बंडखोरांना मदत करणाऱ्या माजी नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी यांची मागणी आहे. यासाठी ते आता एकत्र येत आहेत, संघटित होत आहेत आणि निष्ठावंतांनाच यापुढे भारतीय जनता पक्षाने मदत करावी किंवा त्यांनाच राजकारणामध्ये संधी द्यावी अशी यांची मागणी आहे. आता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व या निष्ठावंतांच्या मागणीकडे कसं बघतं किंवा ही आता सुरुवात आहे आणि ही निष्ठावंतांची सुरुवात नेमकी किती तीव्र गतीने पुढे जाते, तिचं स्वरूप कसं होतं यावरती भाजप नेतृत्वाची पुढील भूमिका ठरणार असं दिसत आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.